रात्री झोपण्यापूर्वी तुम्हालाही अनेक विचार येतात. नको नको ते विचार येतात. ओव्हर थिंकिंग सुरू होतं आणि मग करता 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 शरीर थकलेलं असतं, मन थकत नाही, झोप येत नाही आणि अजून अजून हे ओव्हर थिंकिंग वाढत जातं. सकाळी उठल्यानंतर असं वाटतं कोणीतरी मनभराचं ओझं मनावर आणि शरीरावर ठेवलेलं आहे. शरीरही थकलेलं वाटतं, मनही थकलेलं वाटतं. तो दिवस उत्साही वाटतच नाही. हा त्रास तुमचाही आहे का? तर हा रिक्वेस्टेड व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. शेवटपर्यंत पहा. म्हणजे हा व्हिडिओमध्ये जे मी हिलिंग आता तुम्हाला देणार आहे त्याच्या मदतीनं तुम्हाला एकदम शांत झोप लागेल आणि हे जे विचारांचं जे बर्डन आहे ना, नकारात्मक विचारांचं, हेही रिलीज होईल. चला तर सुरू करूयात. माझं नाव अमृता सूरदास. मी लाईफ बॅलन्सिंग कोच आहे, हीलर आहे. या चॅनलला एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद देण्यासाठी खूप खूप आभारी आहे. सुरू करूयात. तर बऱ्याचदा होतं काय, की दिवसभर ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत तुमच्या आयुष्यामध्ये, मीटिंग्स आहेत, जर का तुम्ही जॉब करत असाल तर, किंवा बिझनेसशी रिलेटेड जे काही आहे, ऑफिसमध्ये जे काही टार्गेट्स आहेत किंवा घरातले जे काही चॅलेंजेस आहेत, पर्सनल प्रोफेशनल लेवलला, या सगळ्याचा जो दिवसभर जो साठा केलेला असतो ना, तो रात्री झोपताना तुम्ही जेव्हा शांत होता, म्हणजे तुमचं मन शांत करण्याची गरज आहे, शरीरही आता थकलेलं आहे, तेव्हा तो साठा सगळा पॉपअप व्हायला लागतो आणि मग झोप येण्याऐवजी टेन्शन, ओव्हर थिंकिंग, काळजी, चिंता या सगळ्या गोष्टी येतात. आणि या सगळ्यांमध्ये मन चालू राहतं. शरीर विश्रांती मागत असतं, पण मन चालू राहिल्यामुळे, विचार चालू राहिल्यामुळे ती विश्रांती संपूर्ण अशी पूर्णतः मिळत नाही. तर आता तुम्हाला त्याच संदर्भात आपण होपोनोपोनो हीलिंग करणार आहोत. एक गाईडेड छोटंसं स्लीप मेडिटेशनही करणार आहोत. तर सगळ्यात आधी तर काही बदलण्याचा प्रयत्न करू नका. म्हणजे मी ह्याला मेसेज करू का? उद्या सकाळी अमक्या-तमक्याला फोन करून सांगते किंवा अमक्या-तमक्याला ईमेल करून सांगतो वगैरे, हे जे काही चालू आहे ना, जस्ट स्टॉप इट. काहीही करायचं नाही. काही फिक्स करायचं नाहीये आणि काहीही सोडवण्याचा या फेजमध्ये तरी प्रयत्न करायचा नाही. मी रिक्वेस्ट करीन, की हा व्हिडिओ तुम्ही रात्री झोपण्याआधी पहा. म्हणजे तुम्हाला जास्त चांगला फायदा याचा होईल. ओके? सो तुम्हाला करायचं हे आहे, की रात्री झोपताना कानात हेडसेट्स असतात ना आपले, जसे मी घातलेले आहेत इयरबड्स, तसं घालून हा व्हिडिओ फक्त ऐकायचा आहे. डोळे बंद करायचेत. शांत चित्ताने तुम्ही तुमच्या बेडवर झोपलेले आहात. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. सावकाश सोडायचा आहे. अतिशय सावकाश. श्वास स्थिर आहे. मन हळू स्थिर होणार आहे. विचारही स्थिर होणार आहेत. मनात येणाऱ्या विचारांची ना लढायचं आहे, ना त्यांना सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा आहे आणि ना ते कसे जातील हा विचार करायचा आहे. काहीच नाही. फक्त लक्ष द्यायचंय श्वासाकडे बास. येणारे विचार येऊ दे आणि जाऊ दे. त्याकडे फोकस करू नका. कारण की तो विचार फक्त एक विचार आहे, तुमचं पूर्ण सत्य नाही. सो श्वास हळू स्थिर होतोय. डिअर सोल एनर्जी, आजचा दिवस आता संपलेला आहे. जे काही घडायचं होतं, घडून जायचं होतं, करायचं होतं, ते करून झालेलं आहे. आणि आता वेळ झालेली आहे स्वतःला आराम करण्याची परवानगी देण्याची. जे तुमच्या कंट्रोलमध्ये होतं तेवढं तुम्ही केलेलं आहे. जे तुमच्या कंट्रोलच्या बाहेर आहे ते आता रात्रभरात युनिव्हर्सला करू दे. श्वास, लक्ष. डिअर स्लीप, माझी झोप. आय एम सॉरी. या विश्रांतीच्या काळात, या झोपेच्या काळातही मी विचार करत आहे. प्लीज फॉरगिव्ह मी. माझं शरीरही आता आराम मागत आहे आणि मनही आराम मागत आहे. पर्यायानं बुद्धी, चित्त आणि माझं ऑरा फील्डलाही आता आरामाची गरज आहे. तरीही मी विचारांकडे लक्ष देत आहे. अँड थँक सो मच. हा व्हिडिओ माझ्यासमोर आलेला आहे. म्हणजेच युनिव्हर्सला असं वाटतंय, की खरंच मला गाढ निद्रेशी, निद्राधीन होण्याची गरज आहे. या निद्रा देवीला मी आज प्रसन्न करत आहे. आय लव्ह दिस होपोनोपोनो. आय लव्ह माय स्लीप. माझ्या झोपेला माझा आदर आहे, प्रेमही आहे. श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे. तुमच्या कपाळावर जर का नकळत ताण तुम्हाला जाणवत असेल तर तो सैल सोडायचा आहे. डोळेही अगदी अलगद मिटलेले आहेत, कुठेही असं घट्ट मिटून घेतलेले नाही आहेत. चेहराही आता रिलॅक्स सोडलेला आहे. मानही रिलॅक्स केलेली आहे. खांदे, हात,
पूर्ण शरीर रिलॅक्स सोडलेलं आहे, सैलसर सोडलेलं आहे. आता काही करायचं नाहीये, कुठे जायचं नाहीये, शांतपणे श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे. हळू, 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 हळू ही निद्रा देवी, हे जे झोप आहे, हे जे स्लीप आहे, हे तुमच्या पायापासून हळू, हळू, हळू तुम्हाला जाणवायला लागलेली आहे. शरीर रिलॅक्स, रिलॅक्स, आपोआप रिलॅक्स, रिलॅक्स होत आहे. ही शांतता आणि हे स्थैर्य तुम्हाला जाणवत आहे. जणू काही युनिव्हर्स तुम्हाला कुशीत घेऊन शांतपणे, एखादी आई एखाद्या मुलाला शांतपणे थोपटवून झोपवते, तसं तुम्हाला आता फील होत आहे. तर इथे डिव्हाइन मदर युनिव्हर्स आहे. सो शांत व्हायचंय. रिलॅक्स, रिलॅक्स. तुम्ही पुरेसे आहात. प्रत्येक गोष्टीसाठी डिझर्विंग आहात. कंप्लीट आहात. स्वयंप्रकाशित आणि स्वयंपूर्ण आहात. आजच्या दिवसभरातही काहीही कमतरता किंवा जास्तीचं झालेलं नाही. जे झालंय ते डिव्हाइनला पूर्णपणे सरेंडर केलंय आणि जे राहिलंय तेही सरेंडर केलेलं आहे. त्याचीही शरणागती पत्करलेली आहे. आज रात्रभरामध्ये त्या जे राहिलेलं आहे ते पूर्ण करण्याचा पूर्ण परवानगी मी या डिव्हाइनला देत आहे. जे माझ्या अलाइनमेंटमध्ये आहे ते आज रात्रभरात होईल आणि उद्याचा सकाळचा दिवस माझ्या आयुष्यात नवीन ऊर्जा घेऊन येईल. मी आता माझ्या शरीराला विश्रांतीची परवानगी देत आहे. माझ्या मनालाही स्थिर होण्याची, विश्रांत होण्याची परमिशन देत आहे. माझ्या सबकॉन्शियसलाही कमांड देत आहे की नाव रिलॅक्स, शांत, स्थिर. या स्थिरत्वामध्ये माझ्या नाड्या, शिरा शरीरामध्ये जेवढ्या आहेत त्याही रिलॅक्स झालेल्या आहेत. दिवसभर ताणल्या गेलेल्या आहेत, तर त्याही आत्ता निद्राधीन होत आहेत, शांत होत आहेत. परत एकदा पॉवर जनरेट करण्यासाठी, रिस्टार्ट करण्यासाठी आत्ता रिलॅक्स होत आहेत. आजूबाजूचं सगळं वातावरण, तुमच्या रूममधलं सगळं एनर्जी तुम्हाला या विश्रांतीसाठी सपोर्ट करत आहे, मदत करत आहे. रिलॅक्स. डिअर सोल एनर्जी, रिलॅक्स, रिलॅक्स. शांततेत तुम्ही झोपलेले आहात आणि या झोपताना एक कमांड सबकॉन्शियसला देत आहे, ती फक्त ऐकायची आहे. डिअर सबकॉन्शियस, उद्याचा दिवस माझ्यासाठी खास आहे. उद्याच्या दिवसभरात जे काही माझ्या अलाइनमेंटमध्ये आहे ते ऑलरेडी पूर्ण झालेलं आहे. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. हळूहळू शांत झालेला मन स्थिर आहे, शरीर स्थिर आहे. शांत चित्ताने झोपी गेलेले आहात. हा व्हिडिओ बंद करण्याची गरज नाही, तो आपोआप बंद होईल. रिलॅक्स अँड रिलीज. रिलॅक्स अँड रिलीज. ग्रेट. ही गायडेड स्लीप तुम्ही घ्यायची आहे आणि याच्या पुढचा भाग उद्या सकाळी जेव्हा तुम्ही उठून जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ होईल तेव्हा जेव्हा बघाल ना की कोणत्या हिलिंगमुळे आपल्याला गाढ झोप लागली होती, त्याच्यासाठी हा भाग आहे बरं का. तुम्हालाही जर का असं दिवसभराचा ताणतणाव जास्त जाणवतोय, तुम्हालाही रिलॅक्स व्हायचं आहे, चांगल्या लोकांबरोबर, चांगल्या एनर्जी सोलबरोबर कनेक्ट व्हायचं आहे आणि ह्या सगळ्या नकारात्मक ऊर्जा रिलीज करायच्या आहेत, तर मी तुम्हाला इन्व्हाइट करीन आपल्या डेली हिलिंग चॅलेंजमध्ये. या डेली हिलिंग चॅलेंजमध्ये आम्ही दररोज सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता भेटतो. वेगवेगळ्या गोष्टींसाठी होपोनोपोनो, टॅपिंग, हिलिंग, चॅन्टिंग, ग्रॅटिट्यूड, अफर्मेशन्स या सगळ्या गोष्टी अगदी 30 ते 40 मिनिटात करतो आणि स्वतःला परत एकदा तयार करतो त्या दिवसासाठी, दुसऱ्या दिवसासाठी, आयुष्यासाठी. तुम्हालाही या प्रवासाचा आणि या
ग्रुपचा भाग व्हायला आवडेल का? तर तुमच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डेली हीलिंग चॅलेंजची लिंक दिलेली आहे. तुम्ही तिथे ॲडमिशन घेऊन एनरोल करू शकता. मी तुमची वाट पाहीन. पण एवढ्यावरच थांबू नका. तुम्हाला जर का झोपेचा त्रास असेल तर हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा. तुमचे कुठलेही मित्र-मैत्रिणी आहेत की ज्यांना आजकाल झोपच येत नाहीये. रात्रीचं 2 वाजता उठलं की झोप लागत नाही किंवा 3 वाजता उठलं की अचानक सगळे टेन्शन्स, पैशाच्या तक्रारी वगैरे सगळं अचानक आठवायला लागतं आणि मग मन, बुद्धी, चित्त सतत चालू आहे. झोपच लागत नाही. गोळी घ्यावी का आता झोपेची? इतकी वेळ आलेली आहे. तर असे तुमचे जे कोणी मित्र-मैत्रिणी असतील त्यांनाही हा व्हिडिओ शेअर करा. बघा जेव्हा हीलिंग करत असतो ना, तेव्हा सर्व्हिस करणं गरजेचं आहे. तर तुम्ही या प्रकारे तुम्ही त्यांना सर्व्हिस करत असता, मदत करत असता. तर हा व्हिडिओही शेअर करा. आणि येस, वेलकम बॅक. गुड मॉर्निंग. तुमच्यासाठी हा दिवस अतिशय शांत, शुभ आणि तुमच्या अलाइनमेंटमध्ये सुरू झालेला आहे. थँक यू सो मच. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.